अबे पोट्ट्या उठ ना बे, किती वाजून राहिले? अबे होय, डुकरासारखा घोर राहिला, उठतं का नाही आता? काय जी तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी उठून राहिले? एक तर पहिलेच किती थंडी वाजून राहिली. अरे कामाचा ना धामाचा लेका तू, कोणते कामं नाही करत, कामं नाही करत, नुसता पसून राहते लेका डुकरासारखा. कामं धामं करणं, थंडी आहे वाल्या तर. अबे आता वावरातून ओलीत करून आलो मी लेका, हे काय थंडी थंडी लावली मी तुला? थंडी आहे का मग असं पसून राहायची का दिवसभर? मी नाही उठत जी, सारं अंग थाटून राहिलं माझ्या थंडीनं. अबे रिकाम चोटा, उठतं का नाही का काढू आता तुझी थंडी बाहेर? काहून इस्तू पेटून राहिले का? अबे इथं पंचायत जोक नको मारू तू. या रूम मध्ये किती खराब वास येऊ राहिला लेका, खवटलाय बनायचा. चल हागाले होय पहिले तिकडं. काय रे बाय बाबाचा लयच घरानं असते बा. च्या माय भीन लय प्रेशर आला आहे, पण एवढ्या थंडीत कशी संडास करू? माय भीन पहिले बरं होतं, वावरात जायचं मस्त, वावरातच हागून यायचं, आपला एक गोटा सोबत नेला, पाण्याचं काम नाही काही नाही. या सरकारनं सारा हागणदारी मुक्त गाव केलं बस. एक तर पहिलेच थंडी, पाणी आहे एवढं थंड, इथं संडासले बसणं म्हणजे काही विषय गंभीर आहे. आई व प्रेशर आलं व, संडास तर करावंच लागते. जाऊ दे आता, छातीली माती लावतो आणि एकदा तर बार उडूनच टाकतो. अहो झाला का व चहा? काबे खरकटल्या, अजून आंघोळ केली नाही का तू ना? अजी थंडी किती आहे जी, एवढ्या थंडीत कोण आंघोळ करते जी? गोडी घेतली आहे मी आंघोळीची. बोर असल्या वालाचं लेकाचं हे कुठे गेली तर काय माहिती. अन्न चहा अन्न इकडं. मी म्हणतो कायले चिल्लावून राहिले, काय एवढं तोंड फाडून राहिले? हा चहा चहा करू राहिले कधीचे? अहो चहा दे म्हटलं. थांबा आणते चहा बनवून, मग बसा ढोकसत. हिवाळा लागला की चहा 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 मांडू मांडू परेशान होऊन जाते. दिवसभरातून किती वेळा चहा पिते काय बाबा हा माणूस? एवढा चहा जर मी त्या टपरीवर जाऊन विकला असता ना तर करोडपती झाली असती म्हटलं मी. तो काय तो डॉली चायवाला आहे ना, त्याला बी मागं टाकलं असतं मी ना. हो करोडपती काकू, कायचा विषय चालू आहे जी? बे दातवाच्या सकाळी सकाळी कायला आला इथं? कामधंदे नाही का बे तुले? इथं दात वासू राहिला तर म्हटलं तुमचा चहाचा टाइम झाला असं म्हणून आलो बरोबर. का रे हे का चहाची टपरी होय का दात्र्या? उठला सुटला का चालला तोंड वाजत तिकडं? हा तूही रिकाम चोट आणि आमच्या इथं हे दलिंदर हे रिकाम चोट. कामाधामा तर काही हायच नाही तुम्हाला. काबे म्हणे ते बाबा मायावर असे वसवस वसवस काऊन करते बे? काय करतं ते थुतनाडच तसं आहे तर तुला पाऱ्या लोक तसेच करते वसवस वसवस. बरं ते जाऊ दे, काय म्हणतं एवढ्या सकाळी सकाळी काय द्यायला, काय काम होतं? आपे चाल म्हटलं तिकडं, ताप पेटवला मस्त, इस्तो केला आहे ना शेकोटी. चल तापावर बसू म्हटलं. मस्त मैफिल बनली बाबा इथं. आलेले काचे ऐत खाऊ फुकटचं शेकाले. काबे पोट्टे हो, तुम्ही फुकटचे शेकाले येता, मी रोज कचरा गाडी जमा करतो. हा ताप करासाठी निस्तो पेटवासाठी चाललेले काचे फुकटचे. अजी आप्पाजी कायले टेन्शन घेता तुम्ही? आम्ही बी तुमच्यासाठी चांगले मोठे मोठे लाकडं खोडं जमा करू तुमच्यासाठी. मायासाठी कायले का लाकडं? अजी आप्पाजी तुम्ही गेल्यावर का तुम्हाला काय नदीत सोडणार आहे का? तुम्हाला पेटवायला लाकडच लागेल ना. च्या माया बिन भोसोडीचे हो, माया मराची वाट पुरवले तुम्ही. सात झोडपत बसेन लगो तुम्हाला, तर हवा तिकडं. अजी तसं नाही जी आप्पाजी, तुम्ही अजून सेंचुरी मारल्याशिवाय थोडी जाणार आहे. मी काय म्हणतो, थंडी बंद पडून राहिली, सर्वजण आपण रनिंगला जात जाऊ का उद्यापासून? हा मस्त व्यायाम सुरू करू म्हटलं. हो जाऊ ना. कायचे का हो म्हणते सारे जण, एक काय कुत्र दिसत नाही पायटे. का रे बारक्या, काहून तुला थंडी लागत नाही का? बम उघडा नागडा फिरू राहिला तर. आय एम अ स्ट्रॉंग बॉय. अबे वय हड्डी पैलवान हाडकुडल्या, जाय तो ताप विजून राहिला, मुलीचा कचरा घेऊन तिकडून. मी का नवकर होय का तुमचा? बारक्या जाता का नाही का सांगू त्या घरी आता? तू लेका तर तापावर बसत, तुरटीच्या काड्या पेटवत, बिड्या पेट म्हणते त्याच्या. जातो जातो आणतो. पण थंडी लयच पडून राहिली बा यंदा. अजी आप्पाजी हिमालयात बरफ पडून राहिला तिकडं. तिकडच्या लोकांची तर बम मजा असेल का मग? हा मस्त फुकटचे गोले खायला भेटतात ना त्याला. हा लस्सी वस्सी फुकटच भेटतात ना सर्व, बर्फाची तर मजा आहे मग. अबे ओय ठेपूच्या, तुला काय म्हणलं जाय म्हणलं ना, कचरा गाडी घेऊन ये म्हटलं थोडा. जा रे बाबू जा, घेऊन ये थोडा इचू काटा पाहिजे मा. कापे तुम्ही दोघं लेका काही कामधंदे करत जाणार, नुसते मोक्कार फिरत असतात. आम्ही लेका तुमच्या वयात किती कामं करत होतो. ज्ञानी बाबा इथं ज्ञान नको पाहिजे आम्हाला. माहिती आहे साऱ्या गावाला कोणतं काम करता तुम्ही तर. हा घरचे भांडे घासणं, कपडे धुणं, हे करणं ते करणं. हा आम्हाला नका सांगू. घरचे कामं केले नाही तर तुमची बायको तुम्हाला खायला नाही देत म्हणते. तुम्हाला कसं काय माहिती रे? हा भले पित्तर पोट्टेले का जे. जा स्वयंपाक बनवायचा टाइम झाला तुमचा. त्या काकू हिंडून राहिल्या पूर्ण गावगाव फिरू राहिल्या तुम्हाला पाहायला. माया भी चाललो मी घरी. लय ज्ञान देत होता, बडदल लेकाचा गेला घरी.
काय रे बाबू, मला एक सांगा, हे थंडीच्यानं माया लेको पुरा चेहरा फुटून राहिला का? आप्पा गोरीला ग्लास लावा, गोरीला ग्लास, तो फुटत नाही म्हणते. ए खेबड्या, पांचट जोक नको मारू. मी तर हिवाळ्यात बम पावडर लावतो अंगाले. म्हणूनच तू खाऱ्या शेंगदाण्यासारखा दिसून राहिला रे शेंगदाण्या. तरी तेवढी थंडी नाही वाटवली. जोपर्यंत खोबरेल तेलाचा डालडा भरत नाही तोपर्यंत थंडी वाटत नाही.